वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने सन 2022-23 गळीत हंगामासाठी कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट ऊस विकास संवर्धन तर जयवंत शुगरला उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। हा पुरस्कार माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यास पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने सन 2022-23 या गळीत हंगामातील कैलासवासी डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार तर दाहुरवाडी तालुका कराड येथील जयवंत शुगर्सला दक्षिण विभागातील सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेसाठीचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार माजी कृषी मंत्री खासदार श्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या VSI मांजरी पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप व जयवंत शुगरचे श्री विनायक भोसले यांच्यासह दोन्ही कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी हे पुरस्कार स्वीकारले। कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यात जयवंत आदर्श कृषी योजनेच्या माध्यमातून विविध ऊस विकास संवर्धन योजना व उपक्रम राबवले जातात। या अंतर्गत त्रिस्तरीय ऊस बेने मळ्याद्वारे ऊस बेने वाटप, हंगामनिहाय व जातीनिहाय लागवड योजना राबवण्यामध्ये सातत्य, ठिबक सिंचन योजनेची प्रभावी अंमलबजावणी, शेतकरी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणे, आधुनिक खोडवा व्यवस्थापन कार्यक्षेत्रात योजनेची प्रभावी अंमलबजावणी, माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळेची स्थापना आणि त्याद्वारे माती व पाणी परीक्षण योजनेवर भर, जीवाणू खत प्रयोगशाळेची स्थापना आणि त्याद्वारे वेगवेगळ्या जीवाणू खतांचे उत्पादन आणि वितरण केले जाते। तसेच जयवंत शुगर्समध्ये उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेसाठी 100%हून अधिक गाळप क्षमतेचा वापर म्हणजेच 147.74% गाळप क्षमतेचा वापर केला गेला आहे। तसेच रिड्युस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन 96.33 राहिले आहे। विशेष म्हणजे जयवंत शुगर्सने साखर तयार करण्यासाठी फक्त 16% इतक्याच बग्याचा वापर केला आहे। तसेच साखर तयार करण्यासाठी लागणाऱ्या वाफेचा वापर 31.99% असून विजेचा वापर 22.46 किलोवॅट प्रति टन ऊस इतका केला आहे। कृष्णा कारखाना आणि जयवंत शुगरच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत VSI ने हे पुरस्कार प्रदान केले आहेत। KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे।